तुम्हाला तर माहितच आहे, मी आलता किरडी म्हणेन माझ्यासोबत झालता स्कॅम. म्हणजेच काय, गैरी मोठी पब्लिक बिलकुल डायरेक्ट गावामध्ये गाडी न रे भाऊ. फिरवला आपल्याकडे कॅमेरा, मी तर डायरेक्ट चक्रामध्ये पडी गेला. का बन की पुरी पब्लिक मेरे को देख रही थी. मी गेला आमच्या मावशीकडे, मावशीच्या घरामध्ये डायरेक्ट हे गँग भेटली ना. आणि ह्या गँगचं काही मला नाव माहीत नव्हतं, पण ते मला म्हणत होते की भाऊ तुमच्या चटामारे गँगचं नाव तसं ठेवलंय, तसं आमचं बी दे. मग काय रे भाऊ, बिलकुल बाहेर आला आणि हे गँग मला उमजू देत होते. म्हणे भाऊ आमचं नावच दे म्हणे, का बन की तू ही गँग पाहिजे म्हणे, सर्वात दूरच गँग खोलताय. मग काय रे भाऊ, हे मोठे भाऊ बी आपल्याला गैरा सपोर्ट करता आणि हा मोठा भाऊ बी. मग काय त्यांच्यासोबत मी चालला होता डायरेक्ट आपल्या गाडीकडे आल्यावर मग मला एक व्हिडिओ सुचला. मग काय रे भाऊ, पुरी गँग होती. मग काय रे भाऊ, बम टाक्या बूम, व्हिडिओ बनवला तुम्ही तर पाहिला असेल. मग आमचं काम चालू होतं, दादा बीर होते म्हणजे आमचे शेट. बिलकुल एक गँग मलाच पाहत होती. मी होता आपल्या पोझिशनवर, म्हणजेच काय बॉक्स उचलत होता रे भाऊ. गैरी मोठी पोझिशन दिली ती मला. आणि गावात होता मया आणि माल होता क्वालिटी. का की गाडी होती श्रीनगर, माल होता क्वालिटी. का की बनाना सिटी सौदा बोलते. हे गँग मला डायरेक्ट सोडतच नाही होते. मग मी ना टी दिलं ना या गँगचं नाव बमाडा टाक्या. बिलकुल का की मी आलता तेव्हापासून ते फक्त बमाडाच करत होते. म्हणजे कसं, बम टाक्या गाडी वयात आली म्हणजे एक सीन घेतला. आणि मग काय रे भाऊ, फिरला आपल्याकडे कॅमेरा. मीने केलती मस्त वर्दी गिरती चेंज करताय ना भाऊले का सोडताय नाही रे भाऊ. सपोर्ट करणारे माणसं आहे, आपल्याला सोडणार बी नाही. आणि असंच पाहिजे. कसं टॉपवर मल्हार भाऊनं घे टाकलं मला खांद्यावर. म्हणे भाऊ तू टॉपवरच राहशील, का की मी तुला गैरा मोठा सपोर्ट करतो. सपोर्ट करणाऱ्या माणसाची कमतरता आणि गाडी मस्त गेली आमची काट्यावर. आणि आम्ही गेले डायरेक्ट 100च्या स्पीड. फिरवला आपल्याकडे कॅमेरा. रोशन काका, मी अन डॉन म्हणत होता की उसल डब्बा जाय कामावर, बनाना सिटी सौदा बोलते ना. तुम्ही मला असा सपोर्ट राहू द्या. कसं बम टाक्या.